नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता फार्म हाऊसला आलो आहे. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ चालली आज आपली, म्हणजे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. तर फार्म हाऊसची अवस्था तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल. तर बरेच जण बोलले काळजी घ्या, तर त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि असंच प्रेम राहू द्या जसं आता आहे. आणि अजून आपले फॅमिली मेंबर लवकरात लवकर यूट्यूबचे वाढले पाहिजेत. आताच आपले 2,500-3,000च्या आसपास आहेत. लवकरात लवकर 3K करून टाका, म्हणजे जेणेकरून अजून जरा व्हिडिओ बनवायला मजा येईल. तर ठीक. आणि फार्म हाऊसची अवस्था तुम्ही बघितली. तर काल माझ्याकडनं एक थोडी चूक झालेली, पण नशीब की कशी आठवली माहिती नाही, पण झालं. दाखवतो तुम्हाला काय झालेलं. हे बघा, ही आहे कोळंबीची टाकी आणि ही आहे चिलापीची टाकी. तर ही आपण करत होतो काल खाली. आता तुम्हाला दिसत असेल पाणी खाली आहे पूर्ण. तर फुल भरलेले, पण तेवढं काठोकाठ तिथे जे एवढे. आणि दुसरी गोष्ट, वास पण मारत होता खूप पाण्याला. त्याच्यामुळं मी खाली करायचा हे केला, म्हणजे विचार केला आणि कॉक चालू केला. आणि नंतरला पाऊस होता त्याच्यामुळं थांबलो. आणि नंतरला पाऊस झाल्यानंतर आपण आपल्या घराचं काम चालू आहे, तर तिथे पिलर वगैरे बांधण्यासाठी मग तिकडे आपण मेसनसोबत गेलो. आणि सगळे 1-2 तासांनी टाकी खाली झालेली पूर्ण. आणि नंतरला मी आलो आणि तेव्हा बघितलं, तर नशीब की आठवलं मला हे सगळ्यांचं पाणी फुल झालेलं. तेव्हा मी खाली करत होतो. नंतर आठवलं की ही पण आपण खाली करायला लावलेली. तर पटपट नशीब सगळे मासे होते जिवंत इकडचे सुद्धा, आणि कोळंब्यासुद्धा होत्या. पाणी होतं थोडं थोडं, तर पटकन भरत लावलं. तर काल एवढी भरलेली, आत्ता लावले, चालू केले परत. आणि आज काय करणार आहे आपण, तर हे बघा, एक साईडची ही जी काच आहे, म्हणजे दाखवतो तुम्हाला. काल मी साफ केले, हे बघा एक साईड. तर आज काय करणार आहे, सगळ्या साईड्स साफ करणार आहे आपण. आणि हे सुद्धा पाणी खूप घाण झालं. तर ह्या सगळ्यांच्या काचा जे आहेत, हे बघा, हे तर पूर्ण घाण झालं आहे. तर ह्या सगळ्यांच्या काचा आपण साफ करणार आहे आज. आणि तिकडे तुम्हाला दाखवतो की आपल्या ज्या पोलार पॅरोट आहेत, तर पोलार पॅरोटने सुद्धा अंडी लावलेली, एग्स ले गेलेले. तर कुठे दाखवतो, हे बघा, इथे एग्स ले गेलेले. पण आज ते घेऊन गेलेत बहुतेक इकडे. तर या डब्यामध्ये, म्हणजे जे मटक्यामध्ये ठेवलेत वाटतं तिने, तर इकडे होते काल. आणि जे जुने पोलर पॅरोटचे बेबीज आहेत, तर हे बघा तुम्हाला खाली दिसत असतील, हे बघा पाहत आहेत, तर ते आहेत. आणि इकडे फायटरचे अपडेट, म्हणजे फायटरचे बेबीसुद्धा मोठे झालेत, पण एवढे नाही जेवढी साईज पाहिजे. कारण त्यांना टाईम टू टाईम आपलं फीड नाही भेटत आहे, कारण मला थोडं म्हणजे घराचं काम वगैरे चाललं त्याच्यामुळे. आणि इकडे सुद्धा आहे बघा गोल्डफिश. तर गोल्डफिशची सुद्धा वाढ चांगली झाली आहे. आणि कोळींचं बघायला गेलं तर कोळी पण चांगल्या वाढल्यात. दाखवतो, ही बघा, ही जी आहे कोळी बेबीज आहे, तो आज आपल्याला मला वाटते 2 महिन्याचे असतील, 1.5 ते 2 महिन्याचे. तर बरेच आहेत यात. आणि आज आपल्या एकही फार्म हाऊसला कोंबड्या नाही आहेत, सगळ्या कोंबड्या गेल्यात बाहेर फिरायला. आणि बदकं पण आज हे बघा इथे बाहेर फिरतात. आणि हा जो नजारा आहे, हे बघा, सगळा गवत हिरवळ झालं आहे पूर्ण. तर आणि आपलं प्लास्टिक उडून गेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला 1-2 पोरं, म्हणजे मुलं बघायला लागतील, आणि ते करून घेऊ आपण. आणि आज आता पटपट सगळ्यांचे साफ करून घेऊया टँक. आणि ह्यांचंसुद्धा थोडंफार साफ करायचं आहे, पण आता बघूया पाणी किती आपल्याला भेटतं आहे. तर आता यांचंसुद्धा मागाशी मी पाणी खाली केलं आहे, तर आता काचा वगैरे काढतो, सगळे धुतो आणि नंतर परत ठेवतो. तर तुम्हाला आता सगळे काम करून झाल्यानंतर दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, आता पूर्ण म्हणजे घासून झालं आहे. परत इकडे सुद्धा सगळं पूर्ण टोटल घासून झाले, हे बघा. तर आता काय करायचं आहे, याची जी आहे बघा, ही अशी जी खाली घाण बसते, तर ती पूर्ण घाण पूर्ण खाली बसली पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण ते सायफन करणार आहोत. तर इथे सुद्धा तसंच आणि इथे सुद्धा तसंच करणार आहे. तर आता जे हे फिल्टर आहेत, हा 1, 2, तिथे 3 आणि इथे 4. तर ही फिल्टर आता काही कामाचे नाही आहेत. म्हणजे आता पाऊस आहे, पावसाळ्यात वायरिंग वगैरे भिजते, त्याच्यामुळे आता काही आपल्या कामाचे नाही आहेत. तर त्याच्यामुळे काय करणार आहे आता, की हे सगळे फिल्टर जे आहेत ते काढून ठेवणार आहे. आणि नंतरला मग आपण जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण परत जॉईन करू. तर डायरेक्ट वायरिंग जी केले त्यासोबतच आपण काढणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतरला सोपं जाईल बसवण्यासाठी. तर ठीक आहे, आता सगळे काढून घेतो हे आणि नंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, अर्धी टाकी भरून झाली, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडी खाली, पण अर्धी तरी भरून झाली. आणि
मस्त पाणी दिसतोय चांगलं. आणि इकडे सुद्धा आरती भरून झाली, त्याच्यामुळं नॉर्मल पाणी तरी आहे त्यांना पोहण्यासाठी. आणि हे बघा इकडनं फिल्टर काढले हे 2 आणि हीटर्स वगैरे काढले. तर आपण ज्या कपाटात ठेवतो हीटर्स, त्या कपाटात आपण ठेवलेली सुकट, तर हे बघा पूर्ण वाट लागून गेली सुकटीचा भुसा होता. तर तो भुसा आता बाहेर फेकलाय तिकडे, तो बघा तुम्हाला दिसत असेल पिवळ्या कलरचा हा. आणि बाकीचं आता इथे पाईप लावून पूर्ण क्लीन करून घेतो. आणि आपले स्क्रबर वगैरे सगळे पूर्ण घाण झाले. तर ठीक, आता त्याला काय पर्याय नाही, तर ते आता नीट ठेवतो सगळे. आणि आपले जे हे होते हीटर्स वगैरे, तर लाईटिंगचं सामान सगळं इथे ठेवले, तर तो सुद्धा आपल्याला लवकर घरी न्यावा लागेल, नाहीतर इकडे पूर्ण घाण होऊन जाईल. तर घराचं पण काम चाललं आहे, घर पण म्हणजे घराचं छप्परच गायब आहे, त्याच्यामुळे सध्या इथेच राहू दे. आणि घर झालं की लगेच आपण सगळं सामान इथून घेऊन जाऊ, जे इलेक्ट्रिक वस्तू आहेत. आणि इथे आता हे आहे ते पूर्ण साफ करून घेतो, क्लीन करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा 1 2 आणि 3 असे 3 फिल्टर आपण इथे काढलेत. तर आता जागा झाली फुल आणि आता फक्त राहिलं हे साफ करायचं इथलं, तर हे साफ करून घेतो. आणि एक फिल्टर आपलं राहिला आहे, तर तो असू दे, त्याला एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त आता ही टाकी जरा साफ करून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो सगळी कामं झालीत आता. हे बघा ही सुद्धा ग्लास क्लिअर केले. तर ती आत्ता नाही क्लिअर होणार, म्हणजे क्लिअर वाटणार नाही, कारण लगेच ती क्लिअर होत नाही. तर हे बघा इकडून पण पाणी खाली गेलं आहे, तर इथे भरतच जातं त्याच्यामुळे. आणि इकडे पण थोडी घाण सायफन करायची आहे, बाकी इकडचे वगैरे केले. तर आता याच्यावर प्लाऊड वगैरे टाकतो आणि जसं आपलं आहे तसं करतो. आणि मगाशी मी ती घाण साफ करत होतो, 1 मिनटं दाखवतो. हे बघा हे आपले इथे जे हे होतं ते क्लीन केलं आहे. तर ही जे तर इथे मी काहीतरी ठेवायला आलेलो, तरी बघा ही 3 अंडी आहेत. तर लांब आहेत, म्हणजे मोठ्या साईजचे आहेत. तर आता फायटरची आहेत की अजून दुसरी कुठली तर ते माहिती नाही, पण आहेत अंडी. तर ठीक आहे, अजून बघूया, फार्म हाऊसला शोधूया, कुठे भेटली तर ठीक, नाही तर मग समजायचं की एवढीच अंडी आहेत. तर ठीक आहे, आता सगळी कामं आपली झालीत. ह्यांनासुद्धा सशांनासुद्धा आपण कोबीचा पाला टाकला आहे, इकडे सुद्धा सशांना कोबीचा पाला टाकलेला आहे. तर आता पटपट हे आवरतो आणि नंतर दाखवतो आणि मग एंड करू आपण ब्लॉग. हे बघा सगळे क्लीन झालेलं आहे आता आपलं. तर आता उद्या येऊ परत आपण. तर आता सगळ्यांना फीड, म्हणजे ज्यांना फीडची गरज आहे आज त्यांना फीड टाकले, बाकीच्यांना नाही टाकले. तर ठीक आहे. हे बघा इकडे सगळी साफसफाई वगैरे करून ठेवली आता, आणि अंडी घेतलीत आपली, काढून ठेवली तिथे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर ठीक आहे. तर आपल्या कडकनाथ कोंबड्या फिरतात बाहेर, तर कोणाला पाहिजे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि अजून कोणती अपडेट द्यायची आहे किंवा अजून काय आपल्याला इम्प्रूव्ह करायला लागेल ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगला, तोपर्यंत बाय.